अनेक मंडळींना आपल्या भाषणामधून या गावाच्या व्यथा मांडायच्या हे देखील मला माहिती आहे। अंकुश, राजेश, तुम्ही नेतृत्व करताय तर आमची वारकरी संप्रदायाची सगळी मंडळी आहेत बुवा मंडळी असो। या वर्सोबाईच्या दालनामध्ये खरं तर अनेक गावांचं हे देवीचं तीर्थस्थान आहे आणि खरं तर या मावळ तालुक्यामध्ये नव्हे तर गुजरात पर्यंत याचा महिमा सगळ्यांना माहिती आहे। म्हणून गुजरात पासून तर आता खाली सोलापूर पर्यंत ही सगळी मंडळी वर्षातून एकदा लग्न कार्य असेल किंवा गावातला एखादा विषय असेल। आमची सोमाटण्यावाली गँग तर खूप मोठी आहे। इथं सगळी गँग ही सगळी नात्या गोत्याची मंडळी ही आवर्जून या तीर्थक्षेत्रामध्ये येते आणि त्या दालनामध्ये उपस्थित असलेले सगळे या गावातील वडीलधारी मंडळी, त्याचप्रमाणे या गावातील कारभारी, सरपंच असेल, त्यांचे सर्व बॉडी असेल आणि कार्यकर्ते बंधू। खरं तर इथं सर्वात मोठी महिलांची संख्या आहे। इथं काम करण्याचं भाग्य अनेकांना मिळतं आणि मिळत असताना मला वाटतं त्या पद्धतीमध्ये हे समोरचं शेड किंवा बाळांनी आपल्या अधिकाराच्या माध्यमातून असेल किंवा त्या सत्तेच्या माध्यमातून असेल, तुम्हाला काय नाही पुन्हा फुलाची पाकळी देण्याचं काम खरं तर त्या सत्तेच्या माध्यमातून झालं। 2019 मध्ये आपण असाच एक प्रयोग केला। निष्ठावंत कार्यकर्ता त्याच्यामध्ये दोष की हे जाहीरपणे या मंदिराच्या आवारामध्ये जागृत देवस्थान त्यामध्ये सांगू इच्छितो। आपल्या सगळ्या मंडळींना माहिती बदल व्हावा म्हणून सगळ्यात प्रखर भाषण वडगावच्या भर चौकामध्ये केलं। अनेक आपल्या कारभाऱ्यांनी आणि गावातल्या सर्व पुढाऱ्यांनी ऐकलं असेल। त्यावेळेस आमच्या महिला भगिनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हजर होत्या। त्यावेळेस मी गावठी भावकी आणि सगळ्यांचा न विचार करता फक्त पार्टीचा विचार केला। एक निष्ठा पार्टी उभी राहिली पाहिजे, एक संघ राहिला पाहिजे आणि कार्यकर्त्यांचा खरं तर त्याच्यामध्ये हे विषय करत असताना आपण आमदार निवडून दिला। मला दिलेला शब्द 4 भिंतीमध्ये असेल तो माझ्यापुरता असेल, पण ज्या स्टेजवर त्यांनी भाषण केलं, त्यांनी आपल्या सगळ्या मंडळींना आव्हान केलं, मला एकदाच आमदार करा आणि आपल्या सगळ्या जनतेने ऐकलं। त्यावेळेस जर मला दिलेला शब्द आणि या रयतेच्या राजाला दिलेला शब्द जर पाळत नसेल तर अंकुश, तुमच्यासारखी कितीही कार्यकर्ते आले आणि किती फेरत्या घातल्या तरी तुमच्या कामांना वाव मिळणार नाही। कारण महाराज, वारकरी संप्रदायामध्ये आम्ही काम करतो। माझा फक्त एकच दोष आहे, मी नेहमी खरा बोलतो आणि मी आता तुमचं गाव खूप मोठं सदन आहे, मी आईला सुद्धा मी प्रार्थना करणार आहे, खोटं बोलण्याचा क्लास पुढं चालवतात का? आणि म्हणजे मी तो क्लास जॉईन करेल आणि मी खोटं बोलायला शिकेल आणि तुम्हाला माया जाळ मध्ये दे मी फसवी। रडायचं दुसरं ऍक्टिंग चालू झालेली आहे। काय शब्द, माई माऊल्या, आमच्या माऊल्या खरंच माऊल्या इतक्या भोळ्या आहेत की इतकं बोललं की रडलं की लगेच गंगा जमुना येते। मी तोही क्लास शोधतोय पुढे मी खूप लहान, तुम्ही सगळे मंडळींनी माझ्यापेक्षा 4 उन्हाळे पावसाळे खाल्ले, पण मी 40 वर्ष सातत्याने आदरणीय भिडे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय बाबना साहेबांच्या नेतृत्वाखाली, नानांच्या नेतृत्वाखाली, आपले माझे खासदार नवले साहेब होते त्यांच्या नेतृत्वाखाली मी खरं तर काम करत आलो। मी सातत्याने 5 वेळा या तळेगावचं नेतृत्व केलं। 1 लाख लोकांचं नेतृत्व करत असताना माझी नगरपालिका कशी सक्षम झाली,
माझ्या लोकांना जे जे प्रश्न उपस्थित आहेत, तो कचऱ्याचा विषय असेल, खरं तर आरोग्याचा विषय असेल, खरं त्या आमच्या मुलांना, तरुण पिढीला हाताला काम असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे शिक्षणाचा विषय असेल. मोठ्यांची मुलं शिकत असतात. आमच्या शहरी भागामध्ये खरं तर मोलमजुरी करणाऱ्या मंडळींना, धुणं काम करणाऱ्या आमच्या महिला भगिनींच्या मुलांना 7वी नंतर शिकायचं असेल किंवा ॲडमिशन करायचं असेल तर अजय मी एवढंच सांगतो, त्या गावामध्ये अनेक प्रायव्हेट संस्था आहेत. इतर 30-30, 20-20 हजार रुपये भरायला लागायचे आणि मग ॲडमिशन घ्यायचं. हे मी अभिमानाने का सांगतो, मी त्याच नगरपालिकेमध्ये काम करत होतो. त्याच नगरपालिकेमध्ये मी सगळ्यात पहिला ठराव घेतला आणि त्या ठरावाच्या मध्ये मी तुम्हाला माहिती आहे 1 विरुद्ध 22 अशी इथं खरं तर मतदान झालं. मी एकटाच त्याच विचारात होतो, 22 जण न शासनाच्या बाजूने होते. तुम्हाला पण एवढ्याने सुद्धा मी थांबलो नाही. मी ती शाळेची मान्यता आणली की 7वी पासून तर 10वी पर्यंत ही शाळा नगरपालिकेच्या माध्यमातून उभी केली. मी नगरपालिकेच्या माध्यमातून शिक्षकांना पगार दिला गेला आणि मला इतका अभिमान वाटला. सातत्याने 3 वर्ष त्या शाळेतल्या मुलींचा आणि मुलांचा संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये 10वीला पहिला नंबर आला. गोष्ट का सांगायची, आमच्या मोलमजुरी करणाऱ्या मुलांचा, मुलगा असेल, मुलगी असेल, धुणंभांडी करणाऱ्या मुली आई वडिलांची मुलगी असेल, खरं तर कामाच्या संदर्भामध्ये कोणी बोलू नये. काम खरं तर हे आपलं पोट भरत असतं. कोणाला खालीवरती पाहण्याचा काही विषय नाही, पण अशा व्यक्तींच्या पोरांना शिक्षणामध्ये इतकी मोठी ती उच्चांक भरारी मांडली, आपल्याला तो गगनात सुद्धा आनंद मावला नाही. ही खरी आमच्या तळेगावची ओळख. नगरपालिकेच्या माध्यमातून हॉस्पिटलायझेशन, शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल, शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये मला अभिमान वाटतो. खूप अडचणी होत्या, त्यामध्ये मला वाटतं भारतीय जनता पक्षाने सुद्धा खूप मोठा मला सहकार्य केलं. त्यामध्ये खरं तर नानांचं नाव घ्यायला मला खूप अभिमान वाटतो. ते रवी नाना गाभाडे त्यांनी खूप सहयोग केला. ग्राउंड उभारण्यामध्ये खरं तर मला आदरणीय कृष्णरावजी भेडे साहेबांनी तिथं केलं आमच्या मुलांना खेळायला. हे काय मग सगळे मंडळी आश्वासन देतात जातात. मी फक्त इथं 2च आश्वासन दिली. मी काय तुम्हाला ट्रीपला खेळायला नेणार नाही. मी तुमच्या मुलांना घाटाखाली कुठं दारू प्यायला किंवा पार्ट्या करायला मी कुठं पाठवणार नाही, कारण की माझ्या संस्कृतीमध्ये ते बसतच नाही. माझ्याकडे पण पैसे आहेत, पण फक्त तुम्ही एवढंच चिंतन करायचंय, अशा गोष्टींनी तुम्हाला सक्षमता येईल का, तुम्ही तुमच्या पायावर उभ्या असाल का आणि तुमच्या हाताला काम मिळेल का, या 3 गोष्टींचा विचार करा. जर अशा गोष्टी जर होणार असेल तर मी उद्या तुम्हाला येणार गोव्याला केरळला नेतो. या गोष्टी सगळ्या महिला भगिनींना, माई माऊलींना मी एवढंच सांगतो, तरुण मंडळींना मी एवढंच सांगतो, जो घनप्रश्न या मावळ तालुक्यामध्ये आहे, आमच्या तरुणांना बेरोजगार, आपलाच तालुका नव्हे, महाशक्ती बनवण्यासाठी सर्वात तरुण पिढी या भारतामध्ये आपली आहे. आणि सगळ्या पक्षाचं नाही, भारताचं धोरण आहे. महाशक्ती निर्माण झाली पाहिजे, आमच्या तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे. मग अशा पद्धतीमध्ये पावलं टाकली पाहिजे का आमच्या मुलांना व्यसनाच्या आहारी नेणारा आमदार तुम्हाला पाहिजे. हे येणाऱ्या 20 तारखेला तुम्हाला ठरवायचंय. मग जो माणूस तुमच्या मुलांच्या हातामध्ये पुस्तक देईल, अशा माणसांना तुम्हाला निवडून द्यायचंय. कोण देणारे, कोण काम करणारे, कोण आपल्या मुलांच्या हाताला हातभार लावणारे, काम देणारे, त्याचा विचार सगळ्या आमच्या तरुण पिढीने केला पाहिजे.
आमच्या वडीलधारी मंडळींना मी सांगतो, या महाराष्ट्राचं या तालुक्याचं वैभव तुम्हा सगळ्या मंडळींना जपायचं असेल, वारकरी संप्रदायामध्ये माझ्या इतकं तर काम बोलू नये, ते माझ्या धर्माचं काम आहे, माझ्या वारकरी संप्रदायाचं काम आहे. मी आज भंडारा डोंगरावर, पण मी कधी जवडी पेटवत गेलो नाही. त्याने मी एवढ्या 200 कोटीचं देऊळ मानतोय, तिथं आम्हाला एवढ्या अडचणी येतात त्याच्यावर मात करतोय आम्ही नाही. आमचे वारकरी संप्रदायामधली मंडळी फाटके असतील, खिशात पैसा नसेल, पण एका विचारधाराने चालणारी ही सगळी वारकरी संप्रदाय अतिशय निष्ठावान पद्धतीमध्ये काम करतात. त्याचा अभिमान मला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारलं केवळ फक्त या मावळ तालुक्याच्या जीवावर. जी आमची सगळी मंडळी असेल, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची ती मंडळी एकत्र आली आणि राजांना साथ दिली आणि ते वैभव प्राप्त करून दिलं. तुम्हा आम्हाला स्वतंत्र जगण्याचा, आमच्या महिला भगिनींना हक्क देण्याचा, राज्यकर्त्यांना राज्य करायचं कसं हे आपल्याच महाराष्ट्रामध्ये नव्हे तर 7 समुद्रापर्यंत त्यांचा अभ्यास केला जातो. आणि त्यावेळेस त्यांनी मीपणा कधी आणला नाही. हे भोसलेंनी केलं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं नाही असं कधीच म्हटले नाही. फक्त त्यांनी एकच उच्चार केला, हे रयतेचं राज्य आहे, म्हणजे तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसाचं राज्य आहे. मग हेच राज्य करायचं असेल, हुकुमशाही गाडायची असेल, आदिलशाही निजामशाही गाडायची असेल तर येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही सगळ्या मंडळींनी सावध राहिलं पाहिजे. 4 नंबरला पिपाणीचं चिन्ह आहे आणि ते पिपाणीचं चिन्ह आपल्याला दाबायचं. आमच्या आदिवासी बंधू भगिनींना मी एवढंच आवाहन करेन, तुमच्या घोडेगावच्या स्कीम आणि या महाराष्ट्र शासनाच्या स्कीम तुमच्यापर्यंत आल्या का नाही आल्या? 5 वर्षामध्ये दिलेला शब्द का पाळला नाही याचं तुम्ही सगळ्या मंडळींनी, मग याच्यामुळं तुम्हाला सगळ्या सुख सुविधा मिळत असताना त्या अधिकाराच्या माध्यमातून तुम्हाला पुरवल्या नाही याचं खरं चिंता. दिलेला शब्द मला वाटतं बेदरच्या पांडुरंगाच्या देवळामध्ये आदिवासींच्या मुलांना 10वी पर्यंत शिक्षण मिळत असेल, इकडं तिकडं पण तर हॉस्टेलचं काम 5 वर्षात देणार. काय झालं त्याचं? मग या सगळ्या गोष्टीचं चिंतन तुम्ही करायचं. आले पैसे ते चालले पळाले, बाया पैसे बघताय, पैशाने तुमचं पोट भरणार, तुमचा प्रपंच चालणार आहे, तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे का? या सगळ्या गोष्टी खरं तर तुम्ही विचार करा. मी म्हणत नाही माझी चूक झाली, 2019 मध्ये मीच त्याला सांगितलं रे बाबा ह्याला म्हणतात, काही चूक झाली. मला दिसलं नंतर की तो कोणत्या शब्दाला जागत नाही. मला जागला नाही तर तुम्ही तर लई किरकोळ येतो, तो बोलतो किती, वागतो कसा, कोणची प्रमाणे बोलायला शिका. आपल्या या मावळ तालुक्याची संस्कृती आहे. वडीलधारी मंडळी बघितली तर नम्रता येते, शांतपणे आदरयुक्त भीती असती आणि ती आदरयुक्त भीतीच्या माध्यमातून एकमेकांना म्हणजे सन्मान देण्याचं काम करतो. ज्या बहुजन समाजामध्ये या महाराष्ट्राचंच नेतृत्व करत नाही, अख्ख्या भारताचं नेतृत्व करणारे ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना काही दिवसापूर्वी काय बोलले, ज्यांनी उपकार केलं, त्यांनी पक्षात आणलं, पक्षात तिकीट दिलं, अशा व्यक्तीला जर ते ही मंडळी बोलत असेल त्याच्याही पलीकडे दुसरं सांगू इच्छितो. या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना काय बोलले त्याचे चिंतन करा. परवा तर मला खरं खेद वाटतोय, आमच्या जाती धर्माचा अपमान केला. धनगर त्यांच्या बरोबर आहे आणि मेंढर त्यांच्या बरोबर आहे, आमच्या बरोबर असं म्हटलं त्या विद्यमान आमदाराने. खरं तर मी आहे ना, ज्या दिवशी आमच्या धनगराच्या हातातली काठी डोक्यात पडवला, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा तो अपमान आहे, आमच्या धनगर बांधवांचा समाजाचा तो अपमान आहे. मी तर ते काम करील, मी कायदेशीर बाबतीमध्ये तपासण्यासाठी मी सांगितलेलं आहे.
कायदेशीर सल्ला घेईल आणि निवडणूक अधिकाऱ्याला त्याची कंप्लेंट केल्याशिवाय राहणार नाही. ज्या भारत भूमीची घटना अशी आहे की जाती भीतीचं राजकारण कुणी करत असेल तर त्याला देशद्रोही म्हटलं जातं. आणि जर अशा गोष्टींना ना हवा देणारी ही मंडळी असेल आणि मेंढरपणाला म्हणणारे असेल त्या प्रवाहामधले कार्यकर्ते, त्या परिवारामधला मी सुद्धा एक आहे, ते सुद्धा माझ्या परिवारामध्ये, अशी जर वर्तणूक तुझी असेल तर खेद आहे अशा मंडळीचा. आणि तुम्ही वेळेस सावध व्हा म्हणून त्याच्यासाठी मी अपक्ष उमेदवार भरले. आणि त्याच्याही पलीकडे मी तुम्हाला सांगतो, सगळे पक्ष, जेवढे पक्ष या मावळ तालुक्यामध्ये काम करतात त्याचा मतप्रवाह वेगवेगळा होता, पण ते मतप्रवाह विसरून खर तर मला त्यांनी उभं केलेलं आहे. जनतेचा आणि त्याचं चिन्ह आहे पिपाणी. येणाऱ्या 20 तारखेला त्या आमदाराला आलेली पैशाची गुन्हे असेल, सत्तेची मस्ती असेल तर येणाऱ्या 20 तारखेला पिपाणीचं बटन दाबायचंय आणि आपल्या सगळ्या मंडळींना मोकळा श्वास घ्यायचा आहे. हेच आव्हान आपला एक सुपुत्र शेतकरी कुटुंबामधला आणि आपल्या सगळ्यांचा मुलगा असेल, भाऊ असेल, या पद्धतीमध्ये आपल्याला आव्हान करतो. पिपाणीचं बटन दाबा, मला विधानसभेमध्ये आपलं नेतृत्व करण्यासाठी पाठवा. मी हे तीर्थक्षेत्र डेव्हलप करण्यासाठी हे शेवटचं मी आपल्याला सांगू इच्छितो. मला जो काही निधी मिळेल ना, पहिला निधी माझ्या भंडारा डोंगराला देणार नाही, पण याच वर्षुबाईला आभार व्यक्त करतो.